नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया वेगवान घडामोडी. 10 फेब्रुवारीपासून जरांगे पाटलांचं आमरण उपोषण. अधिसूचनेची अंमलबजावणी उद्यापासूनच करा. विशेष अधिवेशन घेऊन सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा. जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी. 10 फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा. नसता त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायमस्वरूपीचा असावा, यासाठी आमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्याहूनच घोषणा करतोय. 10 तारखेपर्यंत मराठा आंदोलकांवरील सगळे गुन्हे मागे घ्या. जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम. की तुमची भूमिका काही कळत नाहीये, म्हणून त्याही तुम्ही 10 फेब्रुवारीच्या आत मागे घ्याव्या. सगळ्या नसता आमरण उपोषण त्यासाठी सुरू राहणार आहे. सरकारमध्ये 2 भूमिका बघायला मिळत आहेत, त्यावर आमचा आक्षेप. म्हणून 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा निर्णय. जरांगे पाटलांकडून भूमिका स्पष्ट. आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे. एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ, म्हणजे तुमच्यातच 2 भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती. एकीकडे सह्यांचं पत्र देता आणि दुसरीकडे केंद्रात जायच्या गोष्टी करता. मराठ्यांची तुम्हाला गरज नाही का? लोकांचं ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं आहे का? उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेवरून जरांगे पाटलांचा सवाल. साहेब काय म्हणले तुम्ही सांगितलं ना मला. त्यांनी म्हणले की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ, मराठ्यांची गरज नाही तुम्हाला. एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचे. मनोज जरांगे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक. गडावर शिरकाई देवीचे घेतलं दर्शन. तब्बल 5 महिन्यानंतर जरांगे पाटील आपल्या घरी जाणार. राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी 2 दिवसांची मुदतवाढ. आज झालेल्या बैठकीमध्ये सर्वेक्षण करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 तारखेऐवजी आता 2 तारखेपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार. धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कसं देत नाही ते बघतोच. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू द्या, मग बघतो जरांगे पाटलांनी सरकारला भरला दम. ही मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आरक्षणाचा. ह्यो सुटला, धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना आरक्षण कसं देत नाही तेच बघतो. मनोज जरांगे पाटलांना राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाकेंचं खुलं चॅलेंज. जरांगेंना गोरगरीब मराठा मुलांचं काही पडलेलं नाहीये. ते ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करण्याची भाषा करतायत. शिंदेनी संविधानिक पदावर राहून उल्लंघन केल्याचाही हाकेंचा आरोप. ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची. अरे हे 2 विरोधाभासी वक्तव्य तुझ्याकडून आहेत का? अरे तुझ्याकडून ते अवकातच नाही, हे सोडूनच दे. मनोज जरांगे, कोर्टात आपण अवश्य भेटू. 5 फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये ओबीसी महाएल्गार यात्रेचं आयोजन. मराठवाड्यातून होणार यात्रेला सुरुवात. भुजबळ आणि पडळकर करणार नेतृत्व.